घेतलाय त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्याचं दुखावून टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल द्यायचा अभ्यासाल तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे. आज या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काही लोक नुसतं सांगतात, काही लोक सांगतात एक आहेत त्यांना मी आमदारसुद्धा केलं, त्यांना मंत्री केलं तर असे सांगतात. ते सांगितलं का काही लोक आहेत द्राक्षाची शेती करतात इंदापूर तुझ्या संसदच्या वर्षामध्ये आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू. अशी गमतीची गोष्ट आहे. शेतीचं पाणी त्याचा भाव देण्याची इच्छित नाही. आज शेती घेऊन खातात. मी त्यांना एवढं सांगत होतो, अरे मामा जरा जपून काय बोलतो हे लक्षात ठेव, तुझ्यासाठी बोलतो हे लक्षात ठेव, तुला सगळं करायला हे लागणार नाही. तुला काय गोष्टी आम्ही केल्या, तुझ्यासाठी काय केलं. गुजरातमधनं औषधा कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे. मी कोणाच्या त्यांच्याशी बोललो, बहुतार कार याची एजन्सी मदत पाहिजे, आणखीन काही दुकानं काढायची त्याच्यात मदत पाहिजे. आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातलं लहान समाजातलं काही लोक येत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली. पण ती भूमिका घेतली त्याचा परिणाम त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले, त्यांचे पाय हे हवेत गेले, त्यांचे डोकं हे हवेत गेले. पण मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदाटी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः 102 दिवसात आम्ही करू शकतो. आज त्या रस्त्याने जायचं नाही. तुम्हा करा आणि लोकांसाठी नीट वागा, नीट बोला, हे मला सांगायची वेळ आहे. हे जे घडलं आहे ते इथंच नाही, आज देशामध्ये घडते. आज मी अनेक राज्यात बघतो. आज झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंडात आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, सरकारनं टीका केली. नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात. आरोग्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केले, अनेक कार्यक्रम राबवले आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्याला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले. आज जेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते तुरुंगात टाकतात. हा लोकांचा प्रतिनिधी आहे आणि लोकांच्या प्रतिनिधीला या प्रकारची भूमिका तुम्ही घेता. याचा अर्थ एकच आहे, सत्तेचा मार्ग काही लोकांना सध्या आहे. ही सत्ता आणि सत्तेचा मार्ग उतरलं त्याला फार वेळ लागणार नाही.
मी खात्री देतो तुम्हाला, ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हा सगळ्यांना जमण्याची आणखीन काही गोष्टी करत असतील तर तुम्ही याची चिंता करू नका. सरळ व्हा, तुमच्या भातीशी काय बरोबर नाही आणि मला कसा बसवलं अधिक शक्य नाही. पुन्हा काहीतरी येईल आणि सविस्तर बोलेन आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज आपल्या दिली. 3 वेळेला तुम्ही त्यांना निवडून दिला, 4थ्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना काम करायची संधी द्या. त्याची जी खून आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या मताने त्यांना विजय करा. हे तुम्ही करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.